प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हे वांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे राज्य विधानसभा निवडणुकीसाठी 48 उमेदवारांची पहिली यादी जारी करण्यात आली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघातून, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात संगमनेरमधून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीमधून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण मतदारसंघातून, तर सीडब्ल्यूसी सदस्य आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांना चांदिवली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे। याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमधून राहुल बोंद्रे, वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघातून अमित जनक, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदारसंघातून वीरेंद्र जगताप, अमरावतीमधून डॉ सुनील देशमुख, तिवसामधून यशोमती ठाकूर, अचलपूरमधून अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख, वर्धा जिल्ह्यातील देवळीमधून रणजित कांबळे, नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून प्रफुल्ल गुर्दे, नागपूर मध्यमधून बंटी शेळके, नागपूर पश्चिममधून विकास ठाकरे, नागपूर उत्तरमधून डॉ नितीन राऊत, गोंदिया जिल्ह्यातून गोपालदास अग्रवाल, राजुरा इथून सुभाष धोटे, तर चिमूर मतदारसंघातून सतीश वालचुकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पक्षाची दुसरी यादी जाहीर केली। काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यांना वांद्रे पूर्वमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहे। दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून ते आपला उमेदवारी अर्ज सादर करतील। तत्पूर्वी सकाळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। त्यानंतर संविधान चौकात येऊन त्यांच्या रॅलीला प्रारंभ होतो आहे। काही वेळात ते आपला उमेदवारी अर्ज नागपूर तहसील कार्यालयात सादर करतील। देवेंद्र फडणवीस हे यापूर्वी 2 वेळा पश्चिम नागपूरमधून निवडून आले आहेत, तर त्यानंतर नव्यानं तयार झालेल्या दक्षिण पश्चिम नागपूरमधून 3 वेळा निवडून आले आहेत। सलग 5 वेळा निवडून आलेले देवेंद्र फडणवीस यांची ही 6वी विधानसभा निवडणूक आहे। 1999 पासून त्यांनी त्यांच्या आमदार म्हणून कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाले आहे। त्यांच्यासोबत कृष्णा खोपडे आणि मोहन मते हे देखील आपला अर्ज भरणार आहे। प्राप्तिकर अधिकाऱ्यांमधून नव्यानं बढती मिळणाऱ्या अधिकाऱ्यांना भारतीय महसूल सेवेतील सहाय्यक आयुक्त या पदासाठी आणि कर प्रशासनाच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर इथं दिल्या जाणाऱ्या उत्तरायण 2024 या प्रशिक्षण वर्गाच्या समारोप समारंभाचं आज अर्थात 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता आयोजन करण्यात आलंय। या समारोप समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील। राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी ही भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी अग्रणी संस्था आहे। 7 आठवडे चाललेल्या या प्रशिक्षणात प्रत्यक्ष कर वसुली आणि कर चुकवेगिरीला आळा घालण्याच्या प्रमुख कार्याच्या प्रशिक्षणाशिवाय अधिकाऱ्यांना पैशाच्या गैरव्यवहारासारख्या आर्थिक गुन्हे आणि विविध आर्थिक घोटाळे यांचा सामना करण्यासाठी सक्षम केलं जातं। प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या शारीरिक सुदृढतेवरही पुरेसा भर दिला जातो। अकादमीमध्ये असणाऱ्या व्यायामशाळा, आधुनिक जलतरण तलाव, उत्कृष्ट क्रीडा सुविधांचा वापर करण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिलं जातं। गेल्या 75 वर्षात सर्वोच्च न्यायालयाचं रूप बदलून ते जनतेचं न्यायालय झालं आहे, असं प्रतिपादन विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत केलंय। देशाचं सर्वोच्च न्यायालय लोक न्यायालय म्हणून काम करतं असं उदाहरण जगात विरळच आहे, असं ते म्हणाले। ही विशेष मुलाखत आज रात्री 9:30 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे। देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ येत्या 10 नोव्हेंबरला पूर्ण होत असून न्यायमूर्ती खन्ना 11 नोव्हेंबरपासून सरन्यायाधीश पदाची सूत्र स्वीकारतील। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात सांगितलं आहे। भारत आणि जर्मनी यांच्या दरम्यान आज 7वी आंतरसरकारी पातळीवरची बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ यांच्या बैठकीचं संयुक्त अध्यक्षपद भूषवतील। चान्सलर शोल्झ यांचं काल 3 दिवसांच्या भारत भेटीवर आगमन झालं। अंतराळ क्षेत्रासाठी 1000 कोटी रुपयांचा व्हेंचर कॅपिटल निधी स्थापन करण्याला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। या प्रस्तावित व्हेंचर कॅपिटल निधीचं कार्य प्रत्यक्ष सुरू झाल्याच्या तारखेपासून 5 वर्षांसाठी तो लागू करण्याची सरकारी योजना आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।